गुंतवणूक करत असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण आपले पैसे हे रिअल एस्टेटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे की म्युच्युअल फंडामध्ये केली पाहिजे। या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या एका क्लायंटने एक 50 लाखाचं घर घेतलं होतं, 10 लाख रुपये हे स्वतःचे आपण त्याच्यामध्ये गुंतवले होते आणि 40 लाखाचं लोन हे घेतलं होतं। 2018 ची गोष्ट आहे, आज 7 वर्ष ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहे। 40 लाखाचं जे आपण लोन घेतलेलं आहे त्याचा ईएमआय हा 35,000 रुपये आहे। या 7 वर्षामध्ये 30 लाख एवढा ईएमआय आपण हा पे केलेला आहे आणि आजच्या रोजी आउटस्टँडिंग लोन आहे 33 लाख रुपीज। आणि आपण असं कन्सिडर करूया की त्याच्या घराची व्हॅल्यू ही आजच्या रोजी ही 60 लाख रुपीज आहे। आपण ते घर विकलं तरी सुद्धा आपल्याला सगळं वजाबाकी करून हे 27 लाख रुपये हे हातामध्ये येणार आहे। पण त्याच्याऐवजी म्युच्युअल फंडामध्ये जर आपण गुंतवणूक केली असती, 10 लाख रुपये लमसम आपल्याकडे होते, त्याची आजची व्हॅल्यू 7 वर्षानंतर 25 लाख रुपये आपण कन्सिडर करतोय। आणि त्याचबरोबर आपण जी एसआयपी मध्ये पैसे टाकणार आहे, जे ईएमआय मध्ये आपण टाकत होतो, त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट ही 50 लाख रुपीज आहे। म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये आजच्या रोजी हे 75 लाख रुपये हे आपले पैसे उरलेले असतात आणि घरामध्ये ही 27 लाख रुपये आहे। हे कॅल्क्युलेशन करत असताना मी कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार हा केलेला नाही आहे। एक बेसिक कॅल्क्युलेशन केलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला समजेल की आपल्याला नक्की फायदेशीर काय आहे। तर तुम्ही सुद्धा गुंतवणूक करत असताना रिअल एस्टेट की म्युच्युअल फंड हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला याचा आन्सर भेटला असेल, मी अशी आशा करतो। त्याचबरोबर तुम्हाला जर म्युच्युअल फंड काढून हवा असेल किंवा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा। धन्यवाद।